दानिएल संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. अझरिया आगीच्या मध्यभागी उभा राहून उंच स्वरात प्रार्थना करू लागला. तू आपल्या नामाला स्मरून आमचा सदा सर्वदा त्याग करू नकोस. आम्हासाठी आपले वचन रद्द करू नकोस. आपला मित्र अब्राहाम, आपला सेवक इसहाक, तसेच आपले भक्तगण इस्रायल यांचे स्मरण कर व आपली कृपादृष्टी आमच्यापासून फिरवू नकोस. तूच असे वचन दिले होतेस की आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे व समुद्र किनाऱ्यावरील वाळूप्रमाणे तुमचे वंशज संख्येने वाढतील. हे प्रभो, संख्येच्या दृष्टीने आम्ही सर्व राष्ट्रांत लहान झालो आहोत आणि आमच्या पापांमुळे सर्व पृथ्वीवर आमचा अपमान होत आहे. आता तर राजा नाही, संदेष्टा नाही, नेता नाही, अर्पण नाही, यज्ञ नाही, बळी नाही आणि धूपदान पण नाही, अशी एकही जागा नाही की जेथे तुझी कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी तुला अर्पण करता येईल. आमचे पश्चातापी हृदय आणि विनम्र मन मेंढ्या आणि बैल तसेच हजारो पुष्ट बकऱ्या यांच्या बलीप्रमाणे तुला मान्य होवो. आज तुझ्यासाठी हेच आमचे बलिदान असो. आम्हाला पूर्णपणे तुझ्या मार्गावर चालव, कारण तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची कधीच निराशा होत नाही. आता आम्ही असा दृढ निश्चय करतो की आम्ही तुझ्या मार्गाने चालू, तुझ्यावर श्रद्धा ठेवू आणि तुझ्या दर्शनासाठी आतुरलेले असू. आमची निराशा करू नकोस, तर आमच्याबद्दल आमची सहनशीलता तशीच महान दया प्रदर्शित कर. हे प्रभो, आपल्या अपूर्व कार्याद्वारे आमचे रक्षण कर आणि आपले नाव सन्मानित कर. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. पेत्र येशूकडे येऊन म्हणाला, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्या राजाला आपल्या दासापासून हिशेब घ्यावा असे वाटले आणि तो हिशेब घेऊ लागला. तेव्हा लक्षावधी शेकेलच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. त्याच्याजवळ फेड करावयास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की तो त्याची बायको व मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवले, मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडले. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला. त्याच्याकडे त्याचे 100 शेकेल येणे होते. तेव्हा तो त्याला पकडून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक. ह्यावरून
त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन. पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याच्या सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धनियाला स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धनियाने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करावयाची नव्हती काय? मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हाल हाल करणाऱ्यांच्या हाती दिले. म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.